साक्षी वहिनी कुठे गेली असेल ग? ते कळतच नाहीये. त्या भाजीवाल्याला विचारलं तर तो म्हणाला की कुणाच्या तरी गाडीत बसून गेली आहे. तर कुणाच्या गाडीत बसून गेली असेल का? मला तर खूप टेन्शन आलंय. कुठे गेली असेल आई? वहिनी गाडीतून गेल्या? कुणाच्या? म्हणजे कुणी गाडीवाली मैत्रीण त्यांच्या ओळखीची नाहीये. वहिनी सुद्धा कोणाला ओळखत नाहीत. कुठे गेल्या? त्यांना कोणी किडनॅप वगैरे नाही ना केलं? ए अभिलाषा, तू काही बोलतेस का ग? बरं राहिलं. आई वहिनी, आई तू तू बस. आई काय झालं तुला? तू तू कुठे गेली होतीस एवढा वेळ? भाजी आणायला गेली होतीस ना? भाजी कुठे? वहिनी आई काय झालं तुला? बरं वाटत नाहीये का आई? तू अशी घाबरलेस का? ए अभिलाषा, जरा पाणी आण पटकन. हो आणते. सांग ना काय झालंय? रडतेस का तू? हे घ्या पाणी घ्या. पाणी घे. वहिनी काय झालं? थोडा चहा करू का? जरा तरतरी येईल ना. नको मला चहा वगैरे काही नकोय. हे बघा, मी तुमच्या सगळ्यांसमोर हात जोडते. काही करा आणि देऊला हे लग्न करण्यापासून परावृत्त करा. काही झालं तरी हे लग्न थांबवा. वहिनी बघ, तू शांत हो आधी. मला सांग काय झाले ते. कुठे गेली होतीस तू? कुठून येतेस तू आता? मला साईमांनी भेटायला बोलवलं. साईमा, त्यांचं तुझ्याकडे काय काम आहे? अहो सांगा ना, काय म्हणाल्या साईमा? रणवीर राजेंप्रमाणेच त्यांचाही या लग्नाला विरोध आहे. त्या मला म्हणाल्या हे लग्न झालं तर अनर्थ होईल. मुळात त्या हे लग्न होऊच देणार नाहीयेत. देऊला का कळत नाहीये हे? वहिनी अगं, देवचं विक्रमशी लग्न झालं ना तर ते राजेश शिर्के तिला सुखाने नाही जगू देणार. माझ्या देऊनी हे लग्न करणं म्हणजे आत्महत्या करणं आहे. वहिनी देऊ, साईमा, आम्ही देवयानीच्या आईला आपल्या घरातून रडत बाहेर जाताना पाहिलं. काय बोलणं झालं आपल्या दोघींमध्ये? त्या आमच्या घरातनं रडत बाहेर पडल्या म्हणून तुम्हाला वाईट वाटलं ना? साहजिक आहे. हितचिंतक आहात ना तुम्ही त्यांच्या. त्या आपल्या घरातनं रडत बाहेर पडल्या म्हणून तुम्हाला विचारावंसं वाटलं की काय बोलणं झालं? आम्ही त्यांना समज देण्यासाठी इथं बोलवलं होतं. देवयानी आणि विक्रम यांना दूर ठेवणं ही आमच्या एवढीच त्यांची जबाबदारी आहे हे आम्ही त्यांना समजावून सांगितलं. जाताना त्यांना वाईट वाटलं याचा अर्थ आमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोचल्या नाही का? भावना? साईमा, जसं स्वतःच्या भावनांचा विचार करता तसाच विचार समोरच्या माणसाच्या भावनांचा केला तर फार बरं होईल. प्रियदर्शनी, आई आहात ना, मग स्वतःच्या मुलांच्या भावनांचा विचार का करावासा वाटत नाही तुम्हाला? विक्रम भाऊजी आणि देवयानी जे एकमेकांवर निस्सीम प्रेम करतात, ती दोघं जण एकत्र येऊ नये म्हणून हा खटाटोप करताय तुम्ही. त्यांच्या भावनांचा विचार नाही आहेत तुमच्या मनात? प्रियदर्शनी, आता तुम्हाला समज देण्याची वेळ तुम्ही आमच्यावर आणू नका. नाही साईमा, ही वेळ समज देण्याची नाही, समजून घेण्याची आहे. हे तुमच्या का लक्षात येत नाहीये? आज तुम्ही त्या देशमुखांना धमकावण्यासाठी आपल्या घरी बोलावलं. अहो पण ही वेळ का आली याचा विचार का शिवत नाहीये तुमच्या मनाला? यापूर्वी नील भाऊजींच्या बाबतीतही
आपल्या हातून अशीच चूक झाली होती. नील भाऊजी इतके दुखावले गेले की कायमचे दुरावले ते या घराला. असं असून सुद्धा तुम्ही विक्रम भाऊजींच्या बाबतीत परत तीच चूक का करताय साईमा? एकमेकांवर निस्वार्थ प्रेम करणाऱ्या दोघांना तुम्ही बस, तुमचं तत्वज्ञान बस करा आणि जा इथून. आमच्या संयमाची परीक्षा न बघता इथून निघून गेलात ना तर खूप बरं होईल. काय झालं वहिनी? कसला विचार करतेस? या देऊचं कसं होणार काही सुचतच नाहीये मला. म्हणजे मी तिला एवढं समजावून सांगितलं, तू चांगलं समजावून सांगितलंस, पण ती आपला हट्टच सोडायला तयार नाही. आता आपण असं का बोलतोय हे तरी तिने समजावून घ्यायला नको का? हो, पण ती नाही समजून घेते तर आपण काय करणार आहोत? मकरंद, अरे आपणच अशी हार मानली तर काहीच पुढे होणार नाही. नाही नाही, आपण अशी हार मानता कामा नये. अगं पण वहिनी, तिला समजावण्या व्यतिरिक्त आपण करू तरी काय शकतोय? मला तरी या सगळ्यातून एकच मार्ग दिसतोय. काय? आपण स्वतः विक्रमची भेट घ्यायची. वहिनी, अगं त्याला भेटून काय होणार आहे? इतके दिवस मी देवची समजूत काढत होते, अगं बाई विक्रमला विसरून जा म्हणून. आता विक्रमची भेट घेऊन त्याला सांगेन, बाबा रे, तुझ्या आणि माझ्या मुलीच्या भल्यासाठी तू देवचा विचार मनातून काढून टाक. वहिनी, अगं विक्रमादित्य देऊशी लग्न करायचं म्हणून घर सोडून बाहेर पडलाय ना, मग तो आपलं म्हणणं काय ऐकून घेईल? ते काय मला माहिती नाही, पण आता वेळ घालवण्यात अजिबात अर्थ नाही. मकरंद, तुझ्याकडे नंबर आहे ना त्याचा? हो आहे. तू आधी त्याला फोन लाव. अरे आधी फोन लाव त्याला. अगं आणि कुठे आणि कधी भेटायचं ते विचारून घे. मकरंद, फोन लावतोयस ना? हो. हॅलो हॅलो, विक्रमादित्य. मी मकरंद, देवयानीचं काका बोलतोय. हां काका. नाही, फोन अशासाठी केला होता की देवयानीच्या आईला तुला भेटायचंय. ठीक आहे, आम्ही येतो घरी. मग घरी नाही, घरी नको, आपण बाहेरच भेटूया का कुठेतरी? काही प्रॉब्लेम आहे का काका? नाही, म्हणजे आपण भेटल्यावर बोलणारच आहोत ना, फक्त कुठे आणि कधी भेटूया हां ते सांगतोस का? ओके, थँक्स. हां, विक्रमादित्य, हां. फक्त ही गोष्ट देवयानीला कळणार नाही. ओके, नाही सांगणार आम्ही देवयानीला. थँक्यू. बाय. काय काय झालं? वहिनी, आपल्याला ताबडतोब त्याला भेटायला जायचंय. ताबडतोब? बर, मी आलेच. हां. रणवीरराजे, तुम्ही आलात, बरं झालं. आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. काय सांगायचं होतं? हो, आज आम्ही देवयानींच्या आईना बोलवून घेतलं होतं. देवयानीच्या आईला कशासाठी? आम्ही त्यांना समज दिली. देवयानी आणि विक्रमादित्य यांचं लग्न झालं तर परिणाम फार भयंकर होतील.
खूप घाबरल्या होत्या त्या. आता आम्हाला वाटतंय की त्या नक्की देवयानीला लग्नापासून परावृत्त करतील. आणि आता जर त्यांनी परावृत्त केलं नाही तर रणवीर, हा आमचा आदेश समजा आणि तुमची धमकी सत्यात उतरवा. काहीही झालं तरी विक्रम आणि देवयानी यांचं लग्न होता कामा नये. तुम्ही काळजी करू नका सायमा. आम्ही तुम्हाला वचन दिलंय, देवयानी आणि विक्रमादित्य यांचं लग्न आम्ही कदापि होऊ देणार नाही. विक्रमादित्य, आई, काका, नाही, असू दे. विक्रमादित्य, मी हात जोडून विनवते तुम्हाला, देवला विसरून जा. त्यातच तुम्हा दोघांचं भलं आहे. आई, काय बोलता तुम्ही? मला माहिती आहे देववर तुमचं खूप प्रेम आहे. तिच्यासाठी तुम्ही घरदारही सोडलंय. राजेश शिर्के असूनही तुम्ही हा जो त्याग केलाय तो कोणी सामान्य माणूस नाही करू शकणार. पण तरीही घरच्यांवर रागवून किंवा त्यांना दुखावून घर सोडण्याने काही साध्य होणार नाही. देवच्या प्रेमाखातर भावनेच्या भरात तुम्ही घर सोडलंय, पण उद्या तुम्हाला त्याचा पश्चाताप होईल. काका, तुम्ही तरी यांना काहीतरी समजावून सांगा. नाही विक्रम, तू समजावून बघ तिला. आई, भैयासाहेबांना घाबरून तुम्ही हा निर्णय घेताय ना, पण तुम्ही निश्चिंत राहा. देवयानीला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, ही जबाबदारी आमची. आई, आमच्याही अंगात राजेश शिर्क्यांचं रक्त आहे. भैयासाहेब जर आमच्या आणि देवयानीच्या मध्ये आले तर त्यांचा मुकाबला करायला आम्ही समर्थ आहोत. पण आम्ही तुम्हाला हात जोडून विनंती करतो, तुम्ही आमच्या लग्नाला विरोध करू नका. आम्ही दोघं एकमेकांशिवाय खरंच नाही जगू शकत. मकरन, आपल्याला निघायला हवं. आई, यापुढे तुम्ही कोणाच्याही धमकीला घाबरून आमच्या लग्नाला विरोध करणार नाही, अशी आम्ही अपेक्षा करतो. तू कशी आहेस रागिणी? आणि नील भाऊजी कसे आहेत? आता काही प्रॉब्लेम नाही ना तिकडे? खरं सांगू आम्ही तुला रागिणी, आम्हाला हल्ली विक्रम भाऊजींची खूप काळजी वाटते का. एखाद्या माणसाच्या आयुष्यात परमेश्वराने किती परीक्षेचे क्षण लिहावेत याला तरी काही. आम्ही तुला नंतर फोन करतो रागिणी. प्रियदर्शनी, नील राजे आणि आदित्य राजेंप्रमाणे तुम्हीही घर सोडून का नाही जात? हे काय बोलताय आपण साईमा? कारण तुम्हाला घरात राहणाऱ्यांपेक्षा घर सोडून गेलेल्यांची जास्त काळजी वाटते म्हणून म्हटलं. नाही, तुमचा निर्णय पक्का करा. एक तर या घराशी इमान राखा, नाहीतर आमचा निर्णय आम्ही तुम्हाला सांगितलेलाच आहे. आम्ही विक्रमला भेटायला गेलो होतो. का? तुम्ही का विक्रमला भेटायला गेला होतात? कितीही समजावलं तरी देऊ काही ऐकायला तयार नाही. तेव्हा म्हटलं विक्रमला भेटून त्यालाच समजवावं, पण तोही आपला हट्ट सोडायला तयार नाहीये. या विक्रमच्या वागण्याचं ना मला काही खरं वाटत नाही. आता जरी तो प्रेमाच्या गोष्टी करत असला तरी पुढे त्याचं काही सांगता येत नाही. अभिलाषा, तू काही का बडबडतेस? खरं तेच बोलते मी.
विक्रम काही रणवीर राजांपेक्षा मोठा नाही ना? आपल्या मुलीला समजावून काही उपयोग होत नाही. विक्रम काय आपला ऐकणार आहे? तेव्हा अभिलाषा, आम्ही आधीच खूप डिस्टर्ब होतो. तू उगाच आता आगीत तेल ओतण्याचं काम करू नकोस. अहो, मला जे वाटलं ते मी बोलले. खोटं बोलायची मला सवय नाही, पण खरं ऐकण्याची तुम्हाला सवय नाही, त्याला मी काय करणार? मकरंद, आता आपण काय करायचं? आपण काय करणार होतो बहिणी? जे काही करणं शक्य होतं ते करून झालंय. आता पुढे काय घडणार याची फक्त वाट बघत बसायची. हॅलो. देवयानी, काय करतेस? काही नाही, तुझाच विचार करत होते. ओके, आता एक काम करायचं. आपलं सगळं सामान पॅक करायचं आणि शारदा सदन सोडायची तयारी करायची. का? तुझ्या दादूंच्या परीक्षेत आम्ही पास झालो देवयानी. खरंच? काय सांगतोस? येस. म्हणजे आता तरी आम्ही आमच्या कामाचे 30 दिवस पूर्ण केले आणि आमचा पगार आमच्या हातात आहे. कॉंग्रॅट्स विक्रम. थँक्यू. उद्याच आम्ही तुझ्या दादूने येऊन भेटणार आहोत आणि त्यांच्याशी बोलणार आहोत. मलाही सांग ना. तुला मी आधीच सांगितलं काय बोलणार आहोत, पण त्याचा काही उपयोग झाला का? मग अचानक तुझे दादू मध्ये आले त्यांच्या अटी घेऊन, आणि तुझ्यासाठी आम्हाला त्या अटी पूर्ण कराव्या लागल्या. पण आता आम्ही त्यांच्या परीक्षेत पास झालो देवयानी, आणि उद्या त्यांच्या समोर येऊन आम्ही तुझा हात मागणार, तुझ्या दादूंच्या समोर. देवयानी, हॅलो. आई, दिवी सरांनी आमच्या समोर ठेवलेल्या सगळ्या अटी आम्ही पूर्ण केल्या. आई, आमच्या लग्नाबद्दल तुम्हाला वाटणारी भीती अजून गेलेली दिसत नाही. हो, खरंय. मला विचाराल ना विक्रमादित्य, तर तुमच्या लग्नाबद्दल मी खुश नाहीच आहे. मुळात माझी या लग्नाला परवानगीच नाहीये आता.